शालोम जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत। पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी। पाय कदापि तुझा तो ढळू न देणार, दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार। पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी। उजव्या हाताला तुझ्या प्रभू सावली आहे तुला, दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार। पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी। ग सा प ग सा नी, सा रे सा प ध प म नी, नी ग रे म। आजच्या मननाकरिता देवाचे वचन 1 कोरिंथ अध्याय 12 23 ते 26 ही वचने। 1 कोरिंथ अध्याय 12 23 ते 26 ही वचने। शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो, त्यांना आपण पांघरून घालून विशेष मान देतो आणि आपल्या कुरूप अंगास सुरूपता येते। आपल्या सुरूप अंगास अशी गरज नाही, जे उणे आहे त्यात विशेष मान मिळावा अशा रीतीने देवाने शरीर जुळविले आहे, अशासाठी की शरीरात फूट नसावी व अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी। एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते। एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात। प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो। जिवंत देव ख्रिस्त प्रभू येशू याच्या प्रेमळ सामर्थ्यशाली नावामध्ये आपणास सलाम। आज आम्ही पुन्हा एकदा देवबापाचं वचन 1 कोरिंथ 12 अध्याय 23 ते 26 या वचनांमध्ये आम्ही पाहत आहोत की संत पाऊल कोरिंथीतल्या मंडळीला शरीराच्या अवयवाचं महत्व शिकवत आहे आणि त्यानुसार मंडळीत असणारे सर्व आध्यात्मिक दानव व त्याचप्रमाणे सर्व देवाचे लेकरं, हे कोणीही छोटे असो मोठे असो, हे सर्व देवबापाचे मंडळीचे अवयव आहेत। जसं की त्याने उदाहरण घेऊन शरीराबद्दल सांगितलेलं आहे। आपल्याही प्रत्येकाच्या शरीरामध्ये काही अंग असे आहेत की जे आम्हाला दाखवता येत नाहीत, परंतु ते छोटे असूनही ते आम्हाला खूप महत्वाचे आहेत प्रत्येकाच्या शरीरात। म्हणून त्या अवयवांना आम्ही चांगल्या रीतीने झाकतो, आम्ही त्याला चांगल्या रीतीने झाकल्यानंतर आम्ही त्याला शोभा आणतो आणि त्याचा तो मान असतो, त्याचा तो सन्मान असतो, ते उघडं दाखवण्यामध्ये नाही। प्रियांनो, देवबापाचं वचन ह्या ठिकाणी संत पाऊल शिकवत आहे की प्रत्येक जण, प्रत्येक व्यक्ती, मंडळीतील प्रत्येक दान वरदान
हे कोणीही छोटं मोठं नाहीये. ते प्रत्येक जण देवबापाच्या मंडळीचं एक अवयव आहे, ख्रिस्ताच्या शरीराचं एक अवयव आहे. म्हणून आम्ही पण ख्रिस्त आमचा मस्तक असताना आम्ही प्रत्येक जण एकमेकाला सारखा सन्मान द्यावा, एकमेकाच्या आनंदामध्ये आनंदित व्हावं, सहभागी व्हावं आणि कोणालाही तुच्छ मानू नये, कोणालाही कमी लेखू नये. कारण जसं की ह्या शास्त्र भागात सांगितलेलं आहे, प्रत्येक अवयव हा एकसारखाच त्या शरीराला कामाचं आहे. त्याचं काम छोटं असो की मोठं असो, परंतु त्या शरीरासाठी ते खूप महत्वाचं आहे. या शरीराच्या उदाहरणावरून आम्ही शिकूया की देवाचे लेकरं ह्या नात्याने मंडळीमध्ये आम्ही असताना, देवबापाचे लेकरं ह्या नात्याने आम्ही एकमेकाचा सारखा सन्मान करावा आणि एकमेकाचा रिस्पेक्ट करावा. त्याच्या दुःखामध्ये आणि त्यांच्या सुखामध्ये सर्वजण सारखे सहभागी होऊन आम्ही देवबापाचं गौरव करावं. मिळालेले दान वरदान, प्रत्येक जण आपल्याला मिळालेले सर्व दान वरदान त्याचा उपयोग देवबापाच्या राज्यासाठी करावा आणि प्रभूचं गौरव करावा. देवबाप आपल्याला आशीर्वाद देव. धन्यवाद देवबापा. आम्ही प्रार्थना करतो ईश्वराच्या, आजच्या दिवसात तो आम्हाला शिकवलं की शरीराचे जसे अवयव काही छोटे आहेत, काही मोठे आहेत, काहींचं काम मोठं आहे तर काहींचं छोटं आहे, परंतु ते अवयव शरीरासाठी महत्वाचे आहेत. आम्ही देखील प्रभू राजा तुझ्या मंडळीतील एक अवयव ह्या नात्याने, होय ख्रिस्त प्रभू येशू, तुझ्या कार्यासाठी उपयुक्त आम्ही आहोत. आणि खरोखर दे बाप्पा, ज्याप्रमाणे तो आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, आम्हाला कार्यप्रणाली करण्यासाठी शक्ती दिलेली आहे, त्याप्रमाणे त्या योग्यतेप्रमाणे आम्ही प्रत्येक जण आपलं काम होय बाप्पा विश्वासूपणाने करावं आणि राजा परमेश्वर देवबाप्पा एकमेकाच्या सुखात एकमेकाच्या दुःखामध्ये सहभागी होऊन देवबाप्पा एक मंडळी राहून देवबाप्पा एक शरीर राहून ख्रिस्त प्रभू येशू होय देवा तुझं गौरव करावं. देवबाप्पा कोणीही बाप्पा कोणालाही होय बाप्पा कमी जास्त लिखू नये, तर सारखंच समजावं, सारखा सन्मान द्यावा आणि आनंदित होऊन देवबाप्पाचं गौरव करावं. म्हणून देवबाप्पा सर्वांच्या आमचा मनाचा ताबा घे. प्रवेश तो येईपर्यंत आम्हाला तुला आवडेल असे बाप्पा आमच्या जीवनातून कार्य करून फळं देऊन देवबाप्पा तुझं गौरव करण्यास सहाय्य कर. होय देवबाप्पा, आम्हाला जे अवयव दिलेले आहेत होय बाप्पा त्यानुसार आम्ही प्रत्येक जण देवबाप्पा त्या अवयवांचा उपयोग आपल्या शरीरासाठी करत असताना होय बाप्पा आम्ही देखील मंडळीमध्ये बाप्पा स्वतःचा उपयोग होय बाप्पा ज्याप्रमाणे आम्हाला होय बाप्पा तू दान वरदान दिले त्याचा उपयोग करून देवा तुझं गौरव करावं असं घडून आण दे बाप्पा. धन्यवाद देतो दे बाप्पा, तुमची प्रार्थना ऐकली येशू प्रभूच्या नावात केली प्रार्थना म्हणून ऐकतो बाप्पा, आमेन. येणे जाणे तुझे करील सुरक्षित सदा, दिवस आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.